आपण उपयोजित इतिहास या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करतोय. चला तर विद्यार्थी मित्रांनो, इथं काही मुद्दे दिलेले नाहीयेत, पण मी आपल्या या उपक्रमात काही फिती ठेवल्यात ज्या आपल्या अभ्यास पाठक्रमामध्ये आहेत, समाविष्ट केलेल्या आहेत, त्याच इथं आपल्याला दिसतायत. तर ह्याच्यामध्ये भारतातील जागतिक मौखिक आणि अमूर्त वारसा यादीमध्ये समाविष्ट केलेल्या काही परंपरा आहेत आणि उजव्या बाजूला काही मंदिरं आहेत. तर सगळंच आपण बोलणार नाही, तर उदाहरणार्थ मी एक दोन तुम्हाला इथं वाचून दाखवते, मग नंतर तुम्ही हे सगळं निरीक्षण व्यवस्थित करून क्रमवार मांडणी ह्याची आपल्या वहीमध्ये नमूद करायची. तर आपण बघूया की 1989 मध्ये सांचीचा स्तूप म्हणजे काय तर तुम्हाला माहिती आहे. आणि डाव्या बाजूला आपण बघूया की 2003 मधलं वैदिक पठण परंपरा. बरोबर, पुढे जाऊया. आता बघितलं व्यवस्थित. चला पुढे पण आपलं तेच आपलं समाविष्ट केलेलं आहे की काही घटना, तसंच काही भारतीय जागतिक स्थळ, त्यांचं नैसर्गिकपणा, की 1985 मधलं काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, त्याच्यानंतर 85 मध्ये केवलदेव राष्ट्रीय उद्यान, त्याच्यानंतर खाली बघता येईल आपल्याला 2012 मध्ये पश्चिम घाट आणि 2014 मध्ये ग्रेट हिमालयन पार्क. पुढे जाऊया. आता आपण आपल्या परत मुद्द्यामध्ये जाऊया, स्पष्टीकरणामध्ये, की युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारशाच्या या यादीमध्ये पश्चिम घाटाचा समावेश 2012 मध्ये केला गेलेला आहे. त्याच्यानंतर सातारा जिल्ह्यातल्या कास पठार इथं पश्चिम घाट रांगामध्येच आहे. सांस्कृतिक आणि नैसर्गिक असं या वारशाचं व्यवस्थापन हे उपयोजित इतिहासाचं एक प्रमुख असं अंग आहे. बरोबर. आणि या वारशाचं जतन आणि संवर्धन करण्याचं बहुतांश असं काम भारत सरकारचे पुरातत्व खातं आणि भारतातील प्रत्येक राज्य शासनाची ही पुरातत्व खाती करत असतात. त्याच्यानंतर आहे इंटॅक, ही इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज, स्वयंसेवी संस्था. या क्षेत्रामध्ये 1984 पासून या काम करतायत या संस्था या क्षेत्रामध्ये सगळ्या. त्याच्यानंतर सांस्कृतिक आणि नैसर्गिक या वारशांच्या स्थळांच्या जतन आणि संवर्धनाच्या प्रकल्पामध्ये आपण अनेक विषयातील तज्ज्ञांचा सहभाग हा आवश्यक असतो, कारण त्याच्याशिवाय आपल्याला संपूर्णपणे ती माहिती ही कळत नाही. त्याच्यानंतर पुढे बघूया, त्या सर्वांमध्ये संबंधित स्थळाच्या काही सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय इतिहासाची जाणीव निर्माण करण्याचं काम हे उपयोजित इतिहासाद्वारे आपल्याला व्यवस्थित करता येतं. त्याच्यामुळेच प्रकल्पांतर्गत आपल्या वारसा स्थळाचं काही मूळ स्वरूप मी बोलले, नीट लक्षात घ्या. म्हणजे जे त्यांनी बांधलेलं आहे, जो मूळ माणसाने जे बांधलेलं आहे त्याचं स्वरूप बदलायचं नाही, तर ते त्या स्थितीमध्ये ठेवायचं. त्याचं उदाहरण मी तुम्हाला इथे चित्र दिलेलं आहे, कैलास मंदिर वेरूळचं. त्याचं चित्र इथं दिलेलं आहे की ज्या माणसाने ही कलाकृती घडवलेली आहे त्याला हात लावायचा नाही, ते तसंच ठेवायचं आणि ते जतन करून ठेवायचं. म्हणजे त्याच्यामध्ये डागडुजी नाही करायची, तर तसंच ठेवायचं. आणि मग त्याच्यानंतर त्याची संवर्धनाची कामं आपल्याला करणं हे शक्य होतं. कसं? आपण जर ते सांभाळून ठेवलं तरच ते शक्य आहे. आणि स्थानिक समाजाची घडण आणि मानसिकता, त्याच्यामुळं असणारी वर्तमान स्थितीमधली काही आव्हानं, त्याच्यानंतर स्थानिक लोकांच्या काही अपेक्षा यांचा आपल्याला ह्याच्यामध्ये आढावा घेता येतो. पुढे जाऊया, आपण काय शिकलो ह्याच्यामध्ये काही जोड्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला आवर्जून सांगावंसं वाटतं की ह्याच्यामध्ये मी काही आपल्या इतिहासाच्या खालच्या स्वाध्यायाचा सुद्धा वापर केलेला आहे या उपक्रमामध्ये.
तर तुम्ही ते नीट ओळखून लिहा. तर काही पुढीलपैकी चुकीची जोडी ही तुम्हाला ओळखून लिहायची आहे. तुम्ही ती वाचून त्याचं उत्तर व्यवस्थित आपल्या वहीमध्ये नमूद करून ठेवायचंय. बघितलं? चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागामध्ये प्रवेश करूया.